18 तारखेला सियानं केतनची जिथे हत्या केली होती त्याच ठिकाणी पुन्हा एकदा सियाला नेण्यात आलं। घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलं। त्या दिवशी नेमकं काय घडलं, पोलिसांना तपासात नेमकं काय सापडलं, या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेले धक्कादायक खुलासे, पोलिसांनी नोंदवलेले जबाब, सियाने हत्येनंतर केलेला पहिला फोन, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। 18 तारखेला सिया केतन अग्रवाल याला लोहगडावर घेऊन गेली। तिथं तिनं तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मदतीनं लोहगडावरून दरीत ढकलून केतनची हत्या केली। इथपर्यंतचा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे। पोलीस या सगळ्या घटनेचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करतात। पोलिसांनी या सगळ्या घटनेचं रिक्रिएशन करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे पोलीस रविवारी सकाळी 7 वाजता सिया गोयल हिला लोहगडावर घेऊन गेले। कडेकोट अशा पोलीस बंदोबस्तात सिया गोयल हिला लोहगडावर, ज्या ठिकाणी तिनं केतन अग्रवाल याची हत्या केली होती, त्याला दरीतून खाली ढकलून दिलं होतं, त्याच ठिकाणी त्याच जागेवर तिला नेण्यात आलं। यावेळी सियाचा बॉयफ्रेंड, सियाला या सगळ्या हत्येमध्ये ज्यानं मदत केली तो चेतन चौधरी, याला सुद्धा पोलीस तिथं घेऊन आले। सिया आणि चेतन यांच्यानंतर पोलिसांनी केतन अग्रवाल याचा फायबरचा डमी पुतळा तयार केला आणि या डमी पुतळ्याला लोहगडावरून खाली ढकलून देण्यात आलं। या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी सियाला सगळा घटनाक्रम पुन्हा एकदा विचारला। तू केतनला कसं ढकललं होतं, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, ही सगळी घटना पोलिसांनी रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना यावेळी तपासामध्ये अनेक गोष्टी समजल्या अशी सुद्धा माहिती मिळतीये। या सगळ्यांमध्ये आणखीन एक धक्कादायक गोष्ट पोलिसांना समजलेली आहे, ती म्हणजेच राजस्थानच्या मेहराना गडावर ही सिया आणि चेतन चौधरी हे डिसेंबर 2025 मध्ये फिरायला गेलेले होते। त्याच वेळेला त्यांनी रिहर्सल केली, त्याच वेळेला त्यांनी लोहगडावर आपण केतनला नेऊ आणि अशा प्रकारे ढकलून देऊ, या सगळ्यांचा प्लॅन त्यावेळेला रचला होता अशी सुद्धा माहिती मिळतीये। सोशल मीडियाची मदत या दोघांनी घेतली आणि सोशल मीडियावर सर्च करून, यूट्यूबवर सर्च करून, गुगलवर सर्च करून या सगळ्या घटना जी आहे, या सगळ्या घटनेला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। आणखीन एक माहिती मिळालेली आहे, ती म्हणजे सिया गोयल हिनं केतनची हत्या केल्यानंतर 5 ते 10 मिनिट काहीच केलं नाही, कोणतीही हालचाल केली नाही। त्याच वेळेला तिथे तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी सुद्धा होता। तिनं चेतन चौधरी याला पुन्हा एकदा खाली जाण्यास सांगितलं, लोहगड उतरायला सांगितलं आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर सियाने तिच्या आईला फोन केला। सियाने आरडाओरडा केला नाही, आजूबाजूच्या लोकांना बोलवलं नाही, कारण तिला शंका होती की केतन हा जखमी असू शकतो। त्यामुळे तिनं वाट बघितली की पूर्णपणे याचा मृत्यू झाल्यानंतर आपण पुढची जी आपली चाल आहे ती चालणार आहोत आणि त्यानंतर त्याप्रमाणे तिने तिच्या आईला फोन केला आणि केतनचा मृत्यू झालेला आहे, तो खाली पडलेला आहे अशी माहिती दिली। पोलिसांना रोज नवनवीन या घटनेमध्ये गोष्टी समजतात, रोज धक्कादायक खुलासे समोर येतात आणि या सगळ्यांमध्ये ही जी माहिती समोर आलेली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता। गहुंजेमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये केतन अग्रवाल याच्या न्यायासाठी कॅन्डल मार्च सुद्धा, अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरले, कॅन्डल मार्च आपल्याला पाहायला मिळाला। केतनच्या न्यायाची मागणी किंवा सिया आणि चेतन चौधरी याला फाशी व्हावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जातीये, कारण याआधी राजा रघुवंशीची झालेली हत्या, त्यानंतर केतन अग्रवालची झालेली हत्या, या सगळ्यांमुळे ठोस अशी कुठली तरी कारवाई या आरोपी महिला ज्या आहेत त्यांच्यावर व्हायला हवी अशी मागणी आता होतीये। या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे कोणत्या धक्कादायक गोष्टी समोर येतात हे आम्ही तुम्हाला सांगूच, पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।